हिवाळा हा ऋतू आहे ना, मेथी लावण्यासाठी खूप बेस्ट आहे. बघा वेस्ट मटेरियलमध्ये मी मेथी लावली आणि ना कोणत्या खताचा उपयोग केला ना काही. आता तुम्हाला दाखवते, इतक्या सोप्या पद्धतीने लावली की ताजं वेस्ट आणि किचन वेस्ट. खाली बघा आता सर्व मी असं किचन वेस्ट याच्यामध्ये भरत आहे. किचन वेस्ट सर्व भरलं की मी याच्यामध्ये आहे ना थोडीशी राख आहे तर टाकते, नाही तर राख पण माझ्याकडे नव्हती आधीच्या याच्यात जे भरलं ना. जे मेथी दाखवली मी ती याच पद्धतीने ग्रो केलेली होती. पण तो व्हिडिओ काय होते, जे खूप जास्त मोबाईलमध्ये याचे व्हिडिओ होतात आणि ते डिलीट होऊन जातात, म्हणून मी परत तुम्हाला दाखवण्यासाठी तयार करत आहे. इथे बघा आता हे सर्व तुळशीचं जे होतं ना वेस्ट, किचन वेस्ट नव्हतं आज माझ्याकडे. पूर्ण असं तुळशीचे वरचे भाग जे बी पकडते ना ते तोडलं, कारण ते बी जर नाही तोडलं ना तर तुळस आपली खराब व्हायला लागते. आता बघा आपल्या ह्या कॅरीमधली माती ही इतकी सॉफ्ट आहे, याच्यामध्येच खत तयार झालेलं आहे, कारण याच्यामध्ये मी केलेलं आहे भरपूर आपल्या किचन वेस्ट, गार्डन वेस्टचा उपयोग. आणि ही माती टाकली आता वरून बघा आपल्या त्या कॅरीमधले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं खत टाकू शकता, पण खताची सुद्धा आवश्यक पडत नाही, कारण हे वातावरण मेथी लावण्यासाठी खूप छान आहे. नाही तर बऱ्याचदा काय होती, मेथी लावल्यावर अशी पडते वगैरे, पण या ऋतूत काहीच होत नाही आणि कोणीही मेथी ग्रो करू शकते. आणि घरच्या मेथीची चव तुम्हाला काय सांगू, खूपच छान असते. अशी आपण जेवणासोबत सुद्धा कोरडी खाऊ शकतो ती. आणि बघा आता आपल्याला स्वयंपाकघरातलंच बी घेतलं आणि हे टाकलं. हे टाकल्यानंतर याच्यावर थोडीशी आपण माती टाकूया. माती टाकल्यावर नंतर याच्यावर थोडंसं हलक्या हलक्या हाताने पाणी द्यायचं, किंवा तुम्ही मातीवर आधीच पाणी दिलं तरी चालेल. बघा ही आधीची मेथी आपली किती छान ग्रो झाली आहे. पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने कोणत्याही केमिकलचा वापर न करता अशी हिरवीगार मेथी जेव्हा मिळते ना, आनंद वेगळाच असतो. हे बघा आता हे पण वेस्ट मटेरियलमध्ये लावलेले आहे, कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये. कारण काही दिवस आपण याचा उपयोग घेऊ शकतो कार्डबोर्डचा, नंतर तो खतामध्ये रूपांतर होईल. इतक्या सोप्या पद्धतीने मेथी लावणे आहे, नक्की लावून बघा.